कुक्कुटपालनामध्ये जर आपलं नियोजन चुकलं तर आपले पक्षी जे आहे सर्वात जास्त बिमार पडतात ह्या थंडीच्या दिवसामध्ये. कारण काय असते तर त्यांना थंडी लागते आणि थंडी लागल्याच्याने त्यांना CRD सारखा रोग होतो. त्यांना आपण कोंबड्याची सर्दी म्हणू शकतो. आणि एकदा का कोंबड्यांना सर्दी लागली तर ते आपले पखर जे आहे लूज सोडून एका जागी उभे राहतात, पांढरी विष्ठा करतात, संडास करतात आणि फीड पण कमी खातात. आणि जर आपण वेळेवर त्यांचा उपचार वेळेवर केला नाही तर ते 2 ते 3 दिवसामध्ये मरून पण जातात. तर मित्रांनो, आपल्या फार्मवरती हे रोगराई थांबवण्यासाठी आपण 2 उपाय करू शकतो. एक तर आपलं परफेक्ट नियोजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पाण्यामधून टेट्रासायक्लिन पावडर द्यायचं आहे आणि सोबतच मल्टीविटॅमिन ब्रोटॉन जे असते लिव्हर टॉनिक ते आपल्याला द्यायचं आहे. याचं प्रमाण सांगायचं झालं तर टेट्रासायक्लिन पावडर जो आहे तो आपल्याला 2.5 ग्राम घ्यायचा आहे 4.5 लिटर पाण्यामध्ये. आणि जर आपले काही पक्षी जर बिमार असेल मित्रांनो, जर आपल्या फार्मवरती बिमारी आली असेल तर हेच प्रमाण डबल करायचं, म्हणजेच 5 ग्राम पावडर घ्यायचा 4.5 लिटर पाण्यामध्ये. आणि जे लिव्हर टॉनिक आहे मित्रांनो ते आपल्याला 5 ml घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे मित्रांनो आपल्याला 4 ते 5 दिवस द्यायचं आपल्या पक्ष्यांना. टेट्रासायक्लिन पावडर मित्रांनो आपल्या फार्मवरती बिमारी यायच्या पहिले जे आहे आपल्या पक्ष्यांना महिन्यातून 4 ते 5 दिवस द्यायचा. म्हणजे आपले पक्षी जे आहेत ते स्वस्थ राहणार, त्यांची रोगप्रतिकार शक्ती पण वाढणार. जर मित्रांनो आपल्या फार्मवरती बिमारी अजून पण आलेली नाही तरी पण आपल्या पक्ष्यांना जे आहे महिन्यातून 4 ते 5 दिवस जे आहे टेट्रासायक्लिन पावडर द्यायचं आहे. सोबतच जे आहे मल्टीविटॅमिन जे आहे ते द्यायचं आहे.